नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी खुसखुशीत होणारे तळणीचे मोदक बनवणार आहे। तर इथे कढईमध्ये आपण 1 चम्मच तूप टाकून घेऊ। फार तूप नाही घ्यायचं आपल्याला, इथे 1 चम्मच एवढं बस होईल। तूप गरम होऊ द्यायचं। आता या तुपामध्ये आपण बारीक केलेलं खोबरं टाकणार आहोत। हे खोबरं मी मिक्सरवरती बारीक करून घेतलं आहे। तुम्ही किसून देखील घेऊ शकता। मी बारीक तुकडे केले आणि खोबरं बारीक करायच्या आधी ना 2-3 तास फ्रीज मध्ये ठेवलं होतं, त्यामुळे याला चव छान येते आणि याचा किस जो आहे तो लवकर होतो। त्यामुळे करून बघा। शिवाय चव ओल्या खोबऱ्याची जशी येते तशी छान लागते। आता हे आपण थोडंसं परतून घेणार आहोत तुपावर। खूप जास्त पण भाजायचं नाहीये, अगदी 2-3 मिनिटं एवढं परतायचं। यात तुम्ही काजू बदामचे तुकडे देखील टाकू शकता। मी फक्त खोबरं घेतलं आहे। 1-2 मिनिटं परतून घेऊया। आता इथे खोबरं छान असं भाजून तयार आहे। गॅस अगदी मध्यमच ठेवायचा बघा, फार फुल गॅस करायचा नाही। आता यामध्येच दुधावरची साय टाकून घेते मी, साधारण 1-2 चम्मच एवढी। यामुळे याला बाइंडिंग पण छान येते आणि चव सुद्धा मस्त लागते। तर फ्रेश जी साय असते दुधावरची ती टाकायची आणि हे मिक्स करून घ्यायचं। आता लगेचच यामध्ये पिठी साखर टाकणार आहोत आपण। आता पिठी साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण मी इथे 1 वाटी खोबऱ्यासाठी 1/2 वाटी एवढी पिठी साखर टाकून घेते आणि ही सुद्धा यामध्ये मिक्स करते। तुमच्याकडे मिल्क पावडर असेल तर 1-2 चम्मच मिल्क पावडर नक्कीच टाका, भारी चव येते याला, या मोदकला। आता माझ्याकडे नसल्यामुळे मी काय टाकत नाहीये। छान हे मिक्स केल्याच्या नंतर यात आपण सर्वात शेवटी वेलची पूड टाकणार आहोत। आता हे सारण तयार झालं बघा। आता गॅस बंद करते आणि यामध्ये अर्धा चम्मच एवढी साखर मिश्रित वेलची पावडर टाकते। म्हणजे मी वेलची वाटता वेळेस सुद्धा साखर टाकली होती। आता हे मोदकचं सारण तयार झालं आहे। हे थंड करायला ठेवून देऊ आणि याच्या पारीसाठी जो पीठ लागणार आहे आपल्याला ते तयार करून घेऊ। आता याचं पीठ आपण बनवून घेणार आहोत। एका ताटामध्ये साधारण 1 वाटी मैदा घ्यायचा। यामध्ये 1-2 चम्मच बारीक रवा टाकायचा आहे। तूप टाकायचं, 2 चम्मच साजूक तूप आहे हे। 2 चिमूट मीठ टाकायचं आहे, गोडाचा पदार्थ असल्यामुळे मीठ नक्की टाका। आणि हे छान असं तूप लावून घ्यायचं आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे।
आता तुम्ही हे पीठ दूध टाकून देखील भिजवू शकता. मी साध्या नॉर्मल पाण्याने पीठ भिजवत आहे. दूध टाकल्यामुळे अजून जास्त चव येईल मोदकला आणि मस्त खुसखुशीत देखील होतील. पण मी इथे पाण्याचा वापर करत आहे पीठ मळण्यासाठी. बघा अशी मूठ तयार झाली म्हणजे मोहन परफेक्ट झालं आहे. आता हे अगदी थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घेते. पीठ देखील तयार झालेलं आहे म्हणून आता हे आपण एक 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवूया. यामध्ये जो रवा टाकलेला आहे तो छान असा फुलून तयार होईल. त्यामुळे अर्धा तासही तुम्ही हे पीठ मुरवण्यासाठी ठेवू शकता. मी 15 मिनिटं ठेवणार आहे आणि नंतर ह्याचे मोदक तयार करणार आहे. इकडे सारण सुद्धा आपलं तयार झालंय मस्त असं आणि पीठ सुद्धा मळून तयार झालं आहे. तेल आपण गरम करायला ठेवलं आहे आणि पीठ सुद्धा छान असं फुलून तयार झालं. आपण पुन्हा एकदा थोडंसं मळून घ्यायचं. याचे सारखे असे गोळे करून घ्यायचे आहे म्हणजे मोदक एकसारखे दिसतील. तर आपण पोळपाट घ्यायचं. याची पारी लाटून घ्यायची आहे. पारी खूप जाड नका लाटू आणि खूप अशी पातळ सुद्धा नाही, पण काठाला पातळ आणि मध्ये थोडीशी जाड राहू द्या. अशा पद्धतीने ही पारी तयार झाली आहे. आता आपण याचे आधी अशा कळ्या तयार करून घेणार आहोत. आणि मग यामध्ये सारण भरून घेणार आहोत. तर सारण असं व्यवस्थित भरून घ्या म्हणजे थोडंसं हाताने असं प्रेस करून घ्यायचं आणि हलक्या हाताने आपल्याला ह्याचा जो टोक आहे तो बंद करून घ्यायचा. तर इथे मात्र हलक्या हाताने करायचं आहे म्हणजे कळ्या सुद्धा दिसल्या पाहिजे आणि आपला मोदक सुद्धा छान असा तयार झाला पाहिजे. तर बघा अशा पद्धतीने हे मोदक बनवून घ्यायचे आहेत. दुसरा सुद्धा मी बनवून दाखवते. तर दुसरी पद्धत बघा तुम्हाला इथे मी बनवून दाखवते. हे अशा पद्धतीने दुमडून घ्यायचं आहे म्हणजे छान याला मोदकासारखा आकार येतो आणि कळ्या अशा भरपूर दिसतात याला. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे बनवून घ्यायचं आहे आणि यामध्ये सुद्धा सारण भरपूर भरायचं.
मस्त असं भरपूर सारण भरल्याच्या नंतर बघा असं दुसरा सुद्धा मोदक तयार झालाय। अशाच पद्धतीने आपण हे संपूर्ण मोदक जे आहेत ते बनवून घेऊ। तर आपले हे संपूर्ण मोदक बनवून तयार झाले आहेत। आता आपण तेलामध्ये टाकणार आहोत तळण्यासाठी। तेल फार गरम नाही करायचं। आणि सर्व बाजूने कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत हे मोदक। तर असे हे गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। मध्यम आचेवरच तळायचे म्हणजे छान खुसखुशीत होतात। तेल आधी गरम करून घेतलं आणि नंतर मग मध्यम आचेवर आपण हे मोदक तळून घेतले आहेत। इथे तुम्ही पाहू शकता सर्व असे एकसारखे तळून तयार झाले आहे। मस्त असा रंग आलेला आहे मोदकला। आता आपण हे या डिश मध्ये टाकूया किंवा ठेवूया। तर आपले हे तळणीचे मोदक तयार झाले आहेत। कसे झाले कमेंट करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। भेटू पुन्हा अशाच छानशा रेसिपीसह।